कधी कधी एखाद्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वर्षानुवर्षाची झुंजार मेहनत आणि निर्धार आवश्यक असतो। ही गोष्ट आहे त्या दिग्दर्शकाची ज्याने आपल्या प्रामाणिक कथा, शौर्य आणि सत्यतेच्या दृष्टिकोनातून भारतीय चित्रपट सृष्टीत नवे मानक निर्माण केले। ही कथा आहे आदित्य धरची। आम्ही जे चित्रपट बनवत आहोत ते केवळ मनोरंजनासाठी नाहीत, ते एक वारसा आहेत। भारतात याआधी कोणीही अशा प्रकारचे चित्रपट बनवले नाहीत। प्रत्येक चित्रपटामागे हीच प्रेरणा आहे। पुढील काही वर्ष लोक हे चित्रपट पाहतील आणि लक्षात ठेवतील असा आमचा विश्वास आहे। एकदाच पाहून विसरले जाणारे हलके फुलके चित्रपट आम्हाला बनवायचे नाहीत। आमचे स्वप्न आहे की एके दिवशी आमचे चित्रपट पॅरासाइटने दक्षिण कोरियासाठी किंवा क्राउचिंग टायगर, हिडन ड्रॅगनने चीनसाठी जे केले तेच भारतासाठी करतील। म्हणजेच जगाला जाणवेल की भारतातही तितक्याच उच्च दर्जाचे चित्रपट बनवले जातात। मग असा आत्मविश्वास, ही आवड आदित्य धर याच्यात आली कुठून? ते चित्रपट सृष्टीत आले कसे? आदित्य धर यांचा जन्म 12 मार्च 1983 रोजी नवी दिल्ली येथे एका काश्मीरी पंडित कुटुंबात झाला। त्यांची आई दिल्ली विद्यापीठातील ललित कला विद्याशाखेत डीन होत्या। आई कला क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या घरात नेहमीच संगीत, नाटक आणि कलाकारांचे वातावरण असायचे। त्यांचे दोन्ही पालक उच्च शिक्षित होते, मात्र आदित्यला अभ्यासात फारसा रस नव्हता आणि तो शैक्षणिक दृष्ट्या विशेष चांगला नव्हता। तरीही वाचन, ऐकणे आणि कथा पाहणे याची त्याला प्रचंड आवड होती। पण या सगळ्यात एक अडथळा होता। आदित्यला डिस्लेक्सिया होता, ज्यामुळे वाचन आणि शब्द समजणे त्याच्यासाठी कठीण होत असे। परंतु या अडचणींनी त्याच्या स्वप्नांना कधीही थांबवले नाही, तर उलट त्याने त्या आव्हानांचा सामना करत कथा आणि चित्रपटांच्या दुनियेत स्वतःची ओळख निर्माण केली। 5 सप्टेंबर 2006 रोजी वयाच्या 23व्या वर्षी आदित्य धर मुंबईत आला। त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात गीतकार म्हणून केली। काबुल एक्सप्रेस, हाल दिल यासारख्या चित्रपटांसाठी त्याने गाणी लिहिली। 2009 मध्ये त्याने बूंद नावाच्या लघुपटासाठी लेखक म्हणून काम केले। या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि आदित्यच्या लेखनाची दखल घेतली गेली। बूंद नंतर दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या आक्रोश या चित्रपटात त्याला काम करण्याची संधी मिळाली। या चित्रपटात अजय देवगण, बिपाशा बसू आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका होती। आक्रोश चित्रपटात आदित्य लेखक म्हणून कार्यरत होता। तो सेट आणि दृश्यांमध्ये इतका गुंतलेला असायचा की दिग्दर्शक प्रियदर्शन यांना एखाद्या दृश्याबाबत गरज भासली की ते हमखास आदित्य धरचा सल्ला घ्यायचे। या काळात आदित्य स्वतःचा चित्रपट बनवण्यासाठी पटकथा लिहित होता, मात्र निर्मात्यांकडून त्याला सातत्याने नकार मिळत राहिला। 2009 ते 2016 या काळात किमान 5 वेळा त्याचे चित्रपट रद्द झाले। काही वेळा कास्टिंग पूर्ण होत नसे, तर कधी कधी प्री प्रोडक्शनही सुरू झालेले नव्हते। एक ना अनेक कारणांमुळे प्रकल्प अडकत गेले। या सततच्या अपयशामधून त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संधीचा मार्ग तयार झाला। 2016 मध्ये आदित्य धर रात बाकी हा चित्रपट बनवणार होता। या चित्रपटात कॅटरीना कैफ आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान प्रमुख भूमिकेत होते। या चित्रपटाला धर्मा प्रोडक्शन म्हणजेच करण जोहर यांनी निधी दिला होता। अनेक वर्षाच्या संघर्षानंतर अखेर आदित्यचा चित्रपट प्रदर्शित होणार होता। मात्र त्याच दरम्यान 18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू काश्मीर मधील उरी सेक्टर मध्ये भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर भीषण दहशतवादी हल्ला झाला। सकाळी सुमारे 5:30 वाजता जैश ए मोहम्मदच्या 4 दहशतवाद्यांनी लष्करी तळावर घुसखोरी केली। अवघ्या 3 मिनिटात त्यांनी 17 हातबॉम्ब फेकले। या हल्ल्यामुळे सैनिकांच्या तंबूला आग लागली आणि आत झोपलेले अनेक जवान शहीद झाले। भारतीय लष्कराने तत्काळ प्रत्युत्तर दिले आणि झालेल्या चकमकीत 4ही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले। ही चकमक सुमारे 6 तास चालली। हल्ल्यानंतर 10 दिवसांनी भारतीय लष्कराने पाकिस्तानी हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केली, ज्यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। या सर्जिकल स्ट्राईक नंतर काही दिवसातच भारतात पाकिस्तानी कलाकार आणि गायकांवर बंदी घालण्यात आली। हे सर्व घडामोडी आदित्य धर यांच्या चित्रपटांच्या निर्मितीच्या काळातच घडल्या। फवाद खान हा पाकिस्तानी कलाकार असल्यामुळे आदित्यचा चित्रपट थांबवण्यात आला। त्याच काळात ए दिल है मुश्किल हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने धर्मा प्रोडक्शनच्या कार्यालयावर दगडफेक झाली होती। तसेच करण जोहर पाकिस्तानी कलाकारांसह रात बाकी है हा चित्रपट बनवणार असल्याचेही समोर आले होते। यानंतर करण जोहर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून यापुढे आपण पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नसल्याचे जाहीर केले। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आदित्य धर यांनी स्वतःचा चित्रपट ज्या ऑपरेशनमुळे थांबला त्या सर्जिकल स्ट्राईक वर आधारित चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला। 1 ऑक्टोबर पासून आदित्यने या विषयावर संशोधन सुरू केले। त्याने माजी लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधला, विविध पुस्तके वाचली, बातम्यांच्या कात्रणांचा अभ्यास केला, नियंत्रण रेषेचे नकाशे पाहिले आणि शस्त्रास्त्रांविषयी सखोल माहिती घेतली। सुमारे 5 महिने त्याने हे संशोधन केले आणि अखेर 1 मार्च 2017 रोजी ते पूर्ण झाले।
आपल्या जवळ असलेली माहिती इतर कोणाकडेही नाही हे लक्षात आल्यावर त्याला विशेष आनंद झाला. त्याच दरम्यान त्याला एका मित्राचा फोन आला. त्या मित्राने त्याला सांगितले की एक मोठा निर्माता सर्जिकल स्ट्राईकवर आधारित चित्रपट बनवण्याचा विचार करत आहे आणि म्हणूनच हा चित्रपट शक्य तितक्या लवकर प्रदर्शित करणे गरजेचे आहे. ते ऐकून आदित्यच्या मनात एक भीती निर्माण झाली. रात बाकी हे चित्रपटासारखेच उरीचेही होऊ नये. या फोन कॉल नंतर आदित्यने अवघ्या 12 दिवसात संपूर्ण पटकथा लिहिली. त्या 12 दिवसात तो स्वतःला खोलीत बंद करून पूर्णपणे लेखनात गुंतून राहिला. त्या काळात तो ना व्यवस्थित जेवू शकला ना झोपू शकला. त्याचा उद्देश फक्त पडद्यासाठी कथेला एक ठोस चौकट देण्याचा होता. पटकथा पूर्ण झाली. त्यानंतर त्याने ती पटकथा आपल्या मित्र चैतन्य हेगडे यांना पाठवली. चैतन्यने पटकथा वाचल्यानंतर ती तात्काळ एखाद्या प्रोडक्शन हाऊसकडे पाठवण्याचा सल्ला दिला. चैतन्यने ही पटकथा RSVP मूव्हीज मधील सहयोगी निर्माती सोनिया कंवर यांना पाठवली. सोनियाने ती स्क्रिप्ट निर्माते रॉनी स्क्रूवाला यांना ईमेल केली. त्या दिवशी रॉनी स्क्रूवाला विशाखापट्टणमला निघाले होते. सोनियाने त्यांना फोन करून शक्य असल्यास 2 तासात स्क्रिप्ट वाचण्याची विनंती केली. साधारणपणे निर्माते स्क्रिप्ट वाचण्यासाठी 15 ते 20 दिवस किंवा त्याहूनही अधिक काळ घेतात. मात्र रॉनीने विमानात चढताच स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली आणि विशाखापट्टणमला पोहोचेपर्यंत ती पूर्ण वाचून काढली. विमानातून उतरल्यावर अवघ्या 4 तासातच सोनियाचा फोन आला आणि रॉनी म्हणाले, आपण हा चित्रपट बनवत आहोत, आत्ताच तो लॉक करा. 12 वर्षाची प्रतीक्षा अवघ्या 4 तासात संपली. त्या क्षणी उरी द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटाची निर्मिती निश्चित झाली. आदित्य धर यांचे चित्रपट सृष्टीत पदार्पण उरी चित्रपटातून झाले. आदित्यने लष्कराकडून परवानगी घेतली आणि लष्कर त्याच्या संशोधनाने अत्यंत प्रभावित झाले. चित्रपट लॉक झाल्यानंतर कास्टिंगची प्रक्रिया सुरू झाली. आदित्य म्हणतो की त्याला असे कलाकार नको आहेत जे फक्त तारखा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध राहतात. त्याला असे कलाकार हवे होते जे संपूर्णपणे समर्पित राहतील. म्हणूनच त्याने विकी कौशलची निवड केली. आदित्य चित्रपटाचे दिग्दर्शन करत होता आणि यामी गौतम मुख्य अभिनेत्री होती. आदित्य पडद्यावर वास्तविक जीवनातील हल्ल्याची कथा साकारत होता. हा चित्रपट त्याच्या व्यावसायिक जीवनातील मोठा टप्पा ठरला. मात्र सेटवरच त्याचे वैयक्तिक जीवनही बदलू लागले. ते रोमॅन्टिक चित्रपट बनवत नव्हते, पण त्यांच्या रोमॅन्टिक जीवनाची कथाही ह्याच सेटवर उलगडली. यामी आणि आदित्य प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न केले. यामीने स्वतः रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवर हे उघड केले. यामीने सांगितले, मी याला डेटिंग म्हणणार नाही, पण आमची चर्चा तिथूनच सुरू झाली. आदित्यबद्दल तिला जे आवडले त्यातील एक छोटीशी गोष्ट तिने सांगितली. शूटिंग दरम्यान सेटवर एक हेअर आर्टिस्ट जमिनीवर बसला होता आणि आदित्य खुर्चीवर होता. त्याला जमिनीवर पाहून आदित्यने त्याला खुर्ची दिली. ही एक लहानशी कृती होती, पण यामुळे यामीचा आदित्य बद्दलचा आदर वाढला. उरी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि विकी कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार. आदित्य म्हणतो, विकी कौशलची निवड मसानमधील त्याचे काम पाहिल्यानंतर झाली. त्यावेळी विकी मोठा स्टार नव्हता. संपूर्ण चित्रपटाचे बजेट खूप कमी होते, परंतु त्याला चित्रपटात मोठा स्केल दाखवावा लागला. संपूर्ण चित्रपटात फक्त 9 स्टंटमॅन होते, ज्यांना मेकओव्हर करून वेगवेगळ्या पात्रांसारखे दिसण्यासाठी वारंवार वापरले गेले. टीमने दररोज 10 ते 15 तास चित्रीकरण केले. चित्रपटाचे कौतुक होत असतानाच त्याला प्रचारात्मक चित्रपट असेही म्हटले गेले. आदित्यने यावर प्रतिक्रिया दिली की सर्जिकल स्ट्राईक हा सध्याच्या सरकारच्या काळात आला होता, पण चित्रपटातून दाखवणे चुकीचे कसे ठरू शकते. त्याचा चित्रपट लष्कराच्या दृष्टिकोनातून आहे आणि सैन्याबद्दल खोट्या कथा त्याला त्रास देतात. उरीनंतर आदित्य धरने धुरंधर, कलम 370, बारामुल्ला सारखे चित्रपट तयार केले, जे फक्त मनोरंजनापुरते मर्यादित नसून राजकीय, सामाजिक आणि सैन्य दृष्टिकोन याचा संयोजन करत प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात. अलीकडेच चर्चेत असलेल्या धुरंधर या चित्रपटासाठी त्याने रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, माधवन, अर्जुन रामपाल सारख्या दिग्गज कलाकारांची निवड केली, जेणेकरून प्रेक्षकांना सजीव अनुभव मिळेल. त्याच्या सिनेमांमध्ये सत्यता, शौर्य, संघर्ष आणि प्रामाणिक कथा या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि तो कोणत्याही राजकीय किंवा वैयक्तिक फायद्यासाठी कथा बदलत नाही. आदित्य धरने दाखवून दिले की संघर्ष कितीही मोठा असला तरी जर कथा खरी असेल तर वाऱ्याची दिशा बदलता येते आणि त्याने भारतीय चित्रपट सृष्टीत अशा दर्जाचे सिनेमे साकारले की त्याचे काम उरीपासून धुरंधर पर्यंत स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकास पात्र ठरले. त्याची शैली दुसऱ्या दिग्दर्शकांपेक्षा वेगळी आहे, कारण तो मसाले किंवा अति ड्रामा न वापरता प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो आणि पुरेसा राजकीय घटक, सामाजिक संदर्भ आणि वास्तविकता त्यात आणतो, जेणेकरून प्रेक्षकांना खोटी भावना किंवा अतिरंजित अनुभव मिळत नाही. त्याचा दृष्टिकोन असा आहे की तो हलके फुलके विसरता येणारे चित्रपट बनवत नाही, तर असे चित्रपट साकारतो जे भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील आणि त्यामुळे त्याचे सिनेमॅटिक काम भारतीय चित्रपट सृष्टीत नवा मानक निर्माण करत आहेत. त्याच्या चित्रपटात
चित्रपटांमध्ये पात्रे आणि कथा जिवंत असतात, परंतु कथेचा मुख्य शिल्पकार तोच असतो जो पात्रांना पडद्यावर साकार करतो आणि त्याच्याकडे असलेला दृष्टिकोन, संशोधनाची मेहनत आणि समर्पण हे त्याला इतर दिग्दर्शकांपेक्षा वेगळे बनवते. आदित्य धर फक्त कथा सांगत नाही, तो प्रेक्षकांना अनुभव देतो. चित्रपटात एक प्रकारचा वास्तववाद, थरार आणि सैनिकांच्या शौर्याचे सजीव चित्र उभे करतो. तसेच त्याचा प्रभाव सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्तरावरही जाणवतो. त्याच्या या शैलीमुळे तो भारतात बनवलेल्या गुप्तहेर, युद्ध आणि स्पाय थ्रिलर चित्रपटांना एक नवा आयाम देत आहे आणि त्याचे प्रत्येक काम दर्शवते की तो किती दृढ, समर्पित आणि दृष्टिकोन असलेला दिग्दर्शक आहे. याचे चित्रपट फक्त मनोरंजनापुरते नाही तर वास्तविकता, देशभक्ती आणि कथाकथनाच्या उत्कृष्टतेची झलक देतात. म्हणूनच आदित्य धरचा प्रवास बालपणापासून सुरुवातीच्या अडथळ्यांपर्यंत, उरी आणि धुरंधर सारख्या यशस्वी प्रोजेक्ट पर्यंत, तसेच वैयक्तिक जीवनातील संघर्ष आणि विजय हे सर्व मिळून एक प्रेरणादायी कथा तयार करतात, जी दाखवते की स्वप्न पाहणे, संघर्ष करणे आणि प्रामाणिक राहणे या 3 गोष्टी तुमच्यासाठी किती महत्त्वाच्या असतात. आणि आदित्य धरने भारतीय चित्रपट सृष्टीत हा संदेश एकदम स्पष्टपणे दिला आहे. त्यामुळे तो आज केवळ दिग्दर्शक नाही तर एक प्रेरणादायी शिल्पकार, नवप्रवर्तक आणि कलात्मक वारसाही तो ठरला आहे. धन्यवाद.